हॅलो. चला गोळीबाडी अ संघाला विनंती करूया की आपले बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. गोळीबाडी अ संघ बॅट्समन प्लीज पाठवा. आपण अर्जुन दादा घोडे आपल्याला विनंती आहे. बॅटर आपण लगेच पाठवा. त्याचबरोबर आमचे ऑफिशियल पंच आपल्याला देखील विनंती आहे. आपण चला लगेच मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांची मॅच आहे मित्रांनो पहा. आणि दोन्ही संघ एक एक मॅच दोन्ही संघांनी जिंकले. आता प्री प्री क्वार्टर फायनलचा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. विनर विनर सामन्याला सुरुवात होईल. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गोळीबाडी अ संघासाठी कित्येक वर्ष आपण जर पाहिलं तर या गावासाठी चांगलं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून खेळलं जातं अर्थातच अर्जुन दादा गोळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईकला बॅटर आपण जर पाहिलं तर सागर नॉन स्ट्राईकला आहेत आणि गणेश गोलंदाजी मार्क होती येतोय. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल पहिलाच बॉल ऑन साइडला जबरदस्त फटका खेळलाय परंतु इकडे कॅच देखील अप्रतिम घेतली पहा. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती ऑन साइडला कडक फटका होता परंतु बॅड लक मी म्हणेन अर्जुन गोळे यांचं. जेल तिकडे पकडलाय सी कॉर्नर मध्ये. फटका जबरदस्त होता परंतु काय करणार नशिबाची साथ नव्हती मी म्हणेन अर्जुन गोळे यांना. ज्या पद्धतीने लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते धावत गेले आणि अप्रतिम कॅच बाउंड्री लाईन वरती पकडलाय. पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती विकेट आली. डायमंड डकचे शिकार ठरतायत अर्जुन गोळे. पहिल्या बॉल वरती विकेट. पहिला बॉल पहिल्या बॉलवरती विकेट येताना पाहतोय आपण. जयदीप मैदानाच्या आतमध्ये आलाय. तिकडे ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅटचा एज लागला होता आणि ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिकडे होते. सिंगल मिळताना पाहायला मिळते. धावांचा श्रीगणेश केलाय टीम गोळीबाडी अ संघाने. अर्जुन गोळी यांची विकेट इकडे प्राप्त झाल्यानंतर थोडंसं बॅटिंग करणारे टीमला अवघड जाईल मी म्हणेन परंतु आता एकाला कोणाला तरी ही जबाबदारी गोळीबाडी अ संघाच्या माध्यमातून मित्रांनो घ्यावीच लागेल. पहिला बॉल विकेट आली. दुसऱ्या बॉलवरती आपण जर पाहिलं तर सिंगल येताना पाहायला मिळते. या बॉलची दिशा चुकीची आहे. स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. पंच तजमुल्ला सर इकडे सांगतायत की हा बॉल वाईड आहे. पहिला बॉल आपण जर पाहिला तिकडे विकेट आली. दुसरा बॉलवरती सिंगल आली. तिसरा बॉल वाईड येतोय. मॅचला सुरुवात झाली. 3-3 षटकांचा सामना तुम्ही पाहताय. दोन्ही संघ चांगलं क्रिकेट खेळले पहिल्या मॅचमध्ये. पुन्हा एकदा पुढे आले. बदल आली त्याचा वापर करायचा होता. दिशा पुन्हा एकदा चुकीची आहे आणि पंचांच्या माध्यमातून सांगितले वाईट बॉल आहे. गोळीबाडी अ संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय पहा. पहिला सामना गोळीबाडी अ संघाने अगदी सहजरित्या जिंकला. तसंच काहीतरी दुसऱ्या टीमनी देखील केलं मी म्हणेन. अगदी काटेकी टक्कर. एक महत्त्वाच्या सामन्यामध्ये दसवडी ब संघाने देखील षटका ठोकून सामना जिंकला. चुकीची लाईन. सलगचे 3 वाईट बॉल पहा. अर्जुन दादा गोळी म्हणत असतील पहिल्या बॉलवरती जर माझी विकेट गेली नसती तर पॉवर प्लेमध्ये बऱ्याच धावा मी स्कोरबोर्डती लावल्या असत्या. 2 बॉल इकडे समाप्त होत आहेत. पाठीमागे एक सिंगल आहे का हो. या बॉलवरती सिंगल देखील आहे. एकूण धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती तब्बल 5 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते.
फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरला या बॉलला उडवलंय, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे. तोपर्यंत या 2 धावसंख्या कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहा, स्टायलिश फटका होता, क्रिकेटचा पुस्तकी फटका आपल्याला पाहायला मिळाला. कव्हरच्या डोक्यावरून कव्हर ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला. मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि आत्ताच्या बॉलवरती आपण पाहिलेला कव्हर ड्राईव्ह, अप्रतिम स्ट्रोक तिकडे खेळताना आपण सागर यांना पाहिलं. पहिली विकेट, त्यानंतर चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळत आहे. हा देखील फटका चांगला खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक मिड ऑफला आहेत, चेल सोडणार नाहीयेत. सागरला परतावं लागतंय. डावखुरे फलंदाज सागर इकडे बाद होताना पाहायला मिळत आहेत. आणखी एक विकेट. फलंदाज क्रमांक 2 तंबूच्या आसऱ्याला गोळेवाडी असंघ मात्र 2 विकेट. धावफलकावरती धावा लागतात 8 रन्स. माफी असावी, 7 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. मुख्य व्यासपीठावरती आपण प्रमुख पाहुण्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान देखील करत आहोत. परतवडी गावचे सुपुत्र तथा घणसोली विभागातील लोकप्रिय समाजसेवक आणि त्याचबरोबर कट्टर शिवसैनिक आदरणीय आमचे राजाराम दादा जाधव यांचा एक विशेष सन्मान या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. कॅमेरामॅनला विनंती करूया, थोडंसं कॅमेरा आहे ना अगदी झपकन तुम्ही अगदी मुख्य व्यासपीठावरती घेऊन या. आपण राजाराम दादा जाधव यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सन्माननीय राजाराम दादा जाधव यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. मायेची उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन श्री राजाराम दादा जाधव समाजसेवक तथा शिवसैनिक यांचा एक विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. त्याचबरोबर समाजसेवक दीपक दादा साबळे यांचा देखील एक विशेष सन्मान या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. समाजसेवक दीपक दादा साबळे यांचा देखील एक विशेष सन्मान आपण या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. ओम गोकर्णेश्वर चषक 2026 ही क्रिकेट स्पर्धा प्रमुख पाहुणे प्रमुख अतिथींचा या ठिकाणी विशेष सन्मान आपण संपूर्ण समस्त ग्रामस्थ मंडळ गोळीबाडी यांच्या माध्यमातून करत आहोत. पहिलं षटक इकडे समाप्त होतंय. धावफलकावरती 9 धावसंख्या लागताना पाहायला मिळते. गोळीबाडी असंघ प्रथम बॅटिंग करताना आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय दसवडी बस संघ, कडाक्याचं ऊन आहे. ज्या पद्धतीने तापमानाचा पारा वाढतोय, 40 पेक्षा जास्त डिग्री सेल्सिअस तापमान तुम्हाला मुंबईमध्ये पाहायला मिळतंय आणि त्यामध्ये ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा देखील पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला बॅट्समन आता तुम्हाला जयदीप पाहायला मिळत आहेत. पहा, पहिलं षटक 9 धावसंख्या आल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि इकडे पहा ऑफ साइडला कडक स्ट्रोक केलाय. बॉल निघून जाईल डीप पॉइंटला, सीमारेषेच्या पलीकडे. टायमिंग प्रॉपर होतं. वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये बॉलला पाठवलंय स्टँड मध्ये आणि प्लस नो बॉल देखील आहे. किरणच्या बॅट मधून क्रॅकिंग फटका. जयदीपच्या बॅट मधून एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला. पहा, फुलटॉस बॉल आणि त्याला मात्र अगदी ऑफ साइडला पॉइंटच्या डोक्यावरून खेळलं होतं. आणखी एक फुलटॉस बॉल होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची सांगता होती. फ्री हिट बॉल होता. फ्री हिटला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नव्हते. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहा, ओम गोकर्णेश्वर चषक 2026 ही क्रिकेट स्पर्धा पाहतोय आपण. दुपारचं सत्र, महत्वाच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळत आहेत. गोळीबाडी असंघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फुलटॉस होता. फटका फसला. इकडे कॅचेस विन द मॅचेस. जेल मात्र ड्रॉप केलाय. एका धावेपासून थांबवू शकत नाहीये तुम्ही. सिंगल आले. धावफलकावरती जाऊया. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती तब्बल 17 धावसंख्या. प्रोजेक्टेड स्कोर सांगतोय 39 पर्यंत हा संघ पुढे जाऊ शकतो. पहा, हे देखील तितकंच महत्वाचं आहे.
चांगली बॅटिंग त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. दीप मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. खोलात टाकलेला बॉल, हेलिकॉप्टर स्ट्रोकचं उड्डाण आपल्याला पाहायला मिळतंय. लॉंग ऑन आहेत. थ्रो मात्र केला इकडे, परंतु काय घडतंय, सिंगल येताना पाहायला मिळते. पहा 18 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. गोळेबाडी असंघ अर्जुन दादा गोळे यांची मोठी विकेट आणि त्यानंतर चांगली बॅटिंग मी म्हणेन मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर करताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल फटका तर खेळलाय समोर लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, सिंगल मिळेल. फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षक मात्र घेरले या बॉलनी. एक सिंगल येताना पाहायला मिळते. पहा षटक क्रमांक 2चा खेळ इकडे सुरू आहे. 3 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. ओम गोकर्णेश्वर चषक 2026 ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय. लोअर फुल टॉस, त्याला पिक केलंय आडव्या बॅटनी. स्ट्रोक तर चांगला खेळलाय परंतु डीपला क्षेत्ररक्षक आहेत. कॅच घेतले इकडे. आणखी एक विकेट, दीप बाद. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 19 धावसंख्या. 3 विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. गोळीबाडी असंघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर दसवडी ब संघ चांगला फाईट बॅक या मॅच मध्ये देखील करताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत कळू द्या. सुरेश कोळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल लेग साइडला फ्लिक केलाय. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. काय फटका होता, रॉकेट स्ट्रोक. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय 4 धावांनी. सुरेश कोळे यांच्या माध्यमातून येतोय एक जबरदस्त कडक कमालीचा स्ट्रोक. 4 धावा, चौकार. 23 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. 11.5च्या सरासरीने संघ पुढे चाललाय. क्या बात आहे, चांगली बॅटिंग मी म्हणेन. पहा पहिल्या बॉल वरती सुरेश गोळे चौकार आला. 23 धावसंख्या, 23. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल तिकडे डॉट येताना पाहायला मिळतोय. पहा चांगली खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फाईट बॅक चांगलं करताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट आलाय. शेवटचं षटक आहे, अंतिम षटक. 3 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. महत्वाचा सामना. फुल टॉस होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती काही बॉल आलेला नाहीये. बॉल जातोय पहिल्या स्लिप मधून पाठीमागे. सिंगल मिळताना पाहायला मिळते. पहा फाईट बॅक पुन्हा एकदा दसवडी बस संघ करतोय. पहा तिसरं षटक महत्वाचं आहे. धावा येत आहे. 24 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 24, लॉस ऑफ 3 विकेट. फुलटॉस होता, कव्हर्सला खेळलाय फटका. पाठीमागे डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एक आणि एक सिंगल येताना पाहायला मिळते. पहा पुढचा बॉल. यावेळेस पहा ऑन साइडला अलॉंग द कार्पेट खेळले. या बॉलला क्षेत्ररक्षक आहे. डीपला एक सिंगल कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न आणि इकडे विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. पहा रनआउट स्वरूपामध्ये विकेट येताना पाहायला मिळते. तिसऱ्या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत. गोळीबाडी असंघासाठी आपण जर पाहिलं तर धावफलकावरती धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. ती 26 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. निखिलची चांगली बॉलिंग मी म्हणेन. शेवटचं अंतिम षटक, चांगलं षटक हाताळताना निखिल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
सुजित मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. पहा यावेळेस जागेवरून बॉलला खेचलंय, हॅमर केलंय ऑन साइडला, बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. सुरेश कोळे यांच्या बॅटमधून एक सुरेख चांगला फटका, 6 धावांसाठी येतोय षटकार. चांगली बॅटिंग सुरेश गोळे यांनी केली मी म्हणेन. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर या षटकामध्ये धावा येत नव्हत्या, त्याच वेळेस सुरेश कोळे यांच्या बॅटमधून आलेला हा टोली जंग षटकार अगदी धावफलकाला भरारी घेते. धावफलक आपण जाऊन पोहोचतोय तब्बल 32 धावसंख्या. आणखी एक ऑन साइडला, गॅप मध्ये बॉल आहे, निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. सुरेश कोळे यांचा वार, बॉल सीमारेषेच्या पार, ठोकला एक अप्रतिम क्वालिटी, दर्जेदार दमदार चौकार. 36 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते आणि तब्बल 37 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 37 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. आता गोळीबाडी असंघ आपण चला लगेच मैदानाच्या आतमध्ये आणि फिल्डिंगची रचना आपण लगेच करून घ्या. 2 मोठे स्ट्रोक, एक षटकार आणि एक चौकार महत्वाचा होता या शेवटच्या षटकामध्ये. कॅमेरामॅनला विनंती करूया की अगदी तुम्ही कॉम्बॉक्सला फोकस करा. आपण या क्रिकेट स्पर्धेचे जे ऑफिशियल स्पॉन्सर आहेत त्यांचा नामोल्लेख इथून पुढे आपण करत आहोत. या क्रिकेट स्पर्धेचं प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण गोळीबाडीला देण्यात आलं आहे, अर्थातच संघ मालक समर्थ 11 फलटण स्वप्नीलदादा पवार यांच्या माध्यमातून रोख रक्कम 30,000 या ठिकाणी देण्यात आले. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या क्रिकेट स्पर्धेसाठी डॉक्टर अमोल राजाराम धोंडे समाजसेवक यांच्या माध्यमातून देण्यात आलं आहे. डॉक्टर साहेब आपलं देखील मनापासून आम्ही आभार मानत आहोत. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या क्रिकेट स्पर्धेचं कैलासवासी दिलीप विठ्ठल गोळे यांच्या स्मरणार्थ श्री महेंद्रदादा लक्ष्मण गोळे आधारस्तंभ या गोळीबाडी टीमचे अर्थातच त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 10,000 रुपये देण्यात आले. त्यांचं देखील मनापासून आम्ही आभार मानत आहोत. त्याचबरोबर या संपूर्ण ट्रॉफीज ज्या तुम्ही मुख्य व्यासपीठाच्या समोर पाहत आहे त्या कैलासवासी तानोबाई महादेव कळंबे जीजी यांच्या स्मरणार्थ श्री संजय दादा सकाराम गोळे आधारस्तंभ यांच्या माध्यमातून देण्यात आलेत. त्यांचं देखील मनापासून आभार मानत आहोत. वैयक्तिक चषक आपण जर पाहिली ना तर प्रमोददादा चिकणे संगमालंक शिवांश 11 यांचं देखील मनापासून आम्ही आभार मानत आहोत. यूट्यूब सौजन्य ओमसाई MTC साठी विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे प्रशांतदादा गोळे, प्रशांतदादा कळंबे आणि अक्षयदादा गोळे यांचं देखील मनापासून आम्ही आभार मानत आहोत. टी शर्ट स्पॉन्सर अर्थातच समाजसेवक सचिनदादा अशोक बेलोशे यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. समालोचक सौजन्य शहाजीदादा गोळे, श्रीकांतदादा गोळे यांचं देखील मनापासून आभार. मालिकावीरसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सौजन्य देण्यात आलं आहे वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संतोष दादा वाडकर यांचं देखील मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज अर्थातच अजित वरे साहेब LIC ॲडवायझर यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट आहे, त्यांचं देखील मनापासून आभार मानत आहोत. कैलासवासी महादेव शंकर कळंबे यांच्या स्मरणार्थ आकाश कळंबे समाजसेवक
यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज हा किताब देण्यात आला आहे, तथा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब समाजसेवक दत्तादादा शेलार यांच्या माध्यमातून हे संपूर्ण पारितोषिकांचे सौजन्य देण्यात आले. सर्व मान्यवर, सर्व स्पॉन्सरचं, समस्त गोळेवाडी परिवाराच्या माध्यमातून आम्ही मनापासून आभार मानत आहोत. थँक्यू सो मच. आणि जाऊया मॅचकडे, जिथे 37 धावांचा पाठलाग या मॅचमध्ये करायचा आहे टीम दसवडी ब संघाला. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळू शकते, परंतु खराब फेकी मी म्हणेन. इकडे मात्र सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. पहा दोन बॉल आणि 2 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहा सुरेश गोळे या मॅच मध्ये केंद्रबिंदू आहेत. सुरेश गोळे मी म्हणेन बॅटिंग केली, बॉलिंग देखील चांगली करताना पाहायला मिळत आहेत. फटका चांगला खेळलाय, परंतु मिड ऑनला झेल पकडला आणि गोळेवाडी टीमच्या माध्यमातून, गोळेवाडी ग्रामस्थांच्या माध्यमातून टाळ्यांचा कडकडाट होताना पाहायला मिळतोय. पहा सुरेश गोळे, क्या बात आहे. बॅटिंग चांगली केली, गोलंदाजी देखील अप्रतिम करतायत. आज मात्र सुरेश गोळे यांचा परफॉर्मन्स तुम्ही पाहू शकता. मग बॅटिंग असो किंवा बॉलिंग असो, अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅटर आउट होतोय. प्रथम क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. प्रमोद सतीश फणसे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मागील मॅचचा हिरो, 29 धावा तब्बल कुठल्या होत्या सतीश फणसेनी, आता तेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत बॅटिंगसाठी इनॅट क्रमांक 3 वरती. चांगला खेळ गोळेवाडी असंघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 37 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये, परंतु गोलंदाजी सुरेश गोळे यांची पाहू शकता तुम्ही, अप्रतिम गोलंदाजी. टॅप स्ट्रोक आहे, समोर पुन्हा एकदा खेळलाय, परंतु इकडे पहा थोडस क्षेत्ररक्षण चुकी झाली, परंतु बॅकअप चांगला आहे. डॉट बॉल येतोय, महत्वाचा तो डॉट बॉल, कारण इथे डॉट बॉलनी प्रेशर वाढेल. दसवडी ब संघाचा विचार केला तर पॉवर प्लेचं षटक, रन्स आलेल्या नाही आहेत आतापर्यंत. चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय सुरेश गोळे. फटका हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक येतील का हो पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. इकडे कॅच होऊ शकलेली नाहीये, परंतु 2 धावा इकडे महत्वाच्या येत आहेत दसवडी ब संघासाठी. कॅचेस विन द मॅचेस. पहा हा प्रेशर आहे. आपल्या टीमचा सामना, आपणच आयोजक, आणि त्यानंतर कॅच तुम्ही सोडलीत, मिसफिल्डिंग केली तर तो प्रेशर असतो, तो दबाव असतो. कारण सगळे ज्येष्ठ नागरिक क्रिकेट प्रेमी आज गोळेवाडी गावचे मुख्य व्यासपीठावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 4 वरती जाऊन पोहोचले. 5 बॉलचा खेळ इकडे समाप्त झाला. शेवटचा बॉल. फटका चांगला खेळ आहे, परंतु प्रोटेक्शन आहे पाठीमागे. लॉंग ऑफला एक तर कंप्लीट केली, दुसरीची प्रयत्न होणार नाहीये. 6 बॉल मध्ये 5 धावा खर्च केल्यात सुरेश गोळे. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी. टाळ्यांचा कडकडाट होतोय, का होऊ नये, काय गोलंदाजी केली यार. 5 धावा खर्च केल्यात. पहा जबरदस्त गोलंदाजी. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते 5, म्हणजे इथून पुढे 12 बॉल 32 धावांची गरज आहे. आणखी एका विजयाच्या दिशेने गोळेवाडी असंघ जाताना पाहायला मिळतोय, परंतु दसवडी ब संघ देखील प्रयत्न करेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, संघर्ष करावा लागेल, बॅटिंग चांगली करावी लागेल.
अर्जुन गोळे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हर्सला उडवलाय क्षेत्ररक्षक. बॉल क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण पहा. बाउंड्री लाईन वरती ज्या पद्धतीने बॉल अडवलाय, हवेमध्ये झेप घेतली, एका हातामध्ये बॉल अडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत दीप. 100 रुपयाचा पुरस्कार असेल या फिल्डिंग साठी शांताराम गोळे यांच्या माध्यमातून. क्या बात आहे. अर्जुन दादा गोळे यांचे सुपुत्र आहे दीप. फिल्डिंग चांगली केली. हा फटका आडव्या बॅटनी स्ट्रोक केलाय. पुढे टाकलेला बॉल पाठवलाय सरळ पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धावांसाठी येतोय षटकार. या अगोदरचा बॉल आपण पाहिलं, चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, पुढे टाकलेला बॉल, आणि यावेळेस मात्र कोणतीही चुकी केलेली नाहीये. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी आलाय तो षटकार. रिप्ले टेलिकास्ट हा पहा. जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर, काय फटका खेळला होता, टायमिंग प्रॉपर होतं. प्रेक्षकांनी खेळाडू फक्त पाहत राहिली या बॉलकडे. षटकार आलाय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सतीश फनसे. स्लोअर पद्धतीचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती जात आहेत पहा. एक तर येते, सिंगल आले, दुसरीचा प्रयत्न होणार नाही आहे. थोडंसं गती कमी केली होती, फिंगर रोल्स केले होते अर्जुन गोळे यांनी, आणि त्या कारणाने की काय फटका थोडासा फसला. ऑन साईडला सिंगल आली. धावफलकावरती जाऊया. धावफलक थोडंसं पुढे चाललंय, 14 वरती जाऊन पोहोचलंय. म्हणजे इथून पुढे 9 चेंडू, 23 धावांची गरज आहे. हा देखील बॉल चांगला आहे. क्षेत्ररक्षकाने थोडी चुकी केली, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत. एक कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न, या 2 धावा कंप्लीट पहा. क्षेत्ररक्षकांमध्ये तुम्ही चुका करू शकत नाहीये मित्रांनो. हा बॉल जर तिकडे सर्कलमध्ये शॉट मिड विकेटने अडवला असता तर कदाचित सिंगल देखील गेली नसती. परंतु क्रिकेटमध्ये चुका कराल तर तुम्हाला धावा देखील तितक्याच वाटावा लागतात. 2 धावा. धावफलक 16 वरती पोहोचलाय. 21 धावांची गरज या सामन्यामध्ये. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हा फटका फसलाय, हवेमध्ये आहे. कॅच होईल का पाहावं लागेल, आणि इकडे पहा कॅच ड्रॉप. गोलंदाजाची कोणती चुकी नाही मी म्हणेन यामध्ये. कॅचेस विन द मॅचेस. झेल तुम्हाला पकडावे लागतात. चांगले सामने जिंकायचे असतील, क्रुशियल मुवमेंटवरती मॅचेस तुम्हाला तुमच्या बाजूने फिरवायचे असतील तर तुम्हाला कॅचेस घ्यावे लागतात. 2024चा T20चा वर्ल्ड कप सूर्यकुमार यादवनी घेतलेला तो लॉंग ऑफला झेल, आणि तिकडे मात्र ती मॅच फिरली होती. कॅचेस विन द मॅचेस. झेल पकडा, जिंका मॅच. सामना आता मात्र आपण जर पाहिला आपल्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न दसवडी ब संघाचा. 18 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. 7 चेंडू 19 ची गरज. शॉर्ट बॉल होता, इथे मात्र डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते पहा. 6 चेंडू 19 धावांची गरज. एक षटकार आला. अर्जुन गोळेनी शेवटचा बॉल चांगला टाकला, थोडीशी गती कमी केली. बॉलची लाईन जरी तुम्ही पाहिली, गुडलेन स्पॉटच्या पाठीमागे बॉल टाकला होता. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 6 चेंडू 19 धावांची गरज आहे. आता थोडस प्रेशर मात्र दोन्ही टीम वरती राहील. 6 बॉल 19. टीम धावली आणि टीम मालतपूरला पण विनंती करूया टॉस साठी. या तुमचा सामना आहे. या दोन्ही टीम या कॅप्टनला पण विनंती करूया. धावली आणि मालतपूर संघ टॉस साठी या. 6 चेंडू 19 धावांची गरज आहे. आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण जर पाहिलं तर गोलंदाजाचं नाव कळू द्या. सागर आलाय. पहिलाच बॉल समोर खेळलाय. इथे क्षेत्ररक्षकाने हवेमध्ये झेप घेतली, परंतु लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉल वरती एक जबरदस्त स्ट्रोक सुरेश गोड यांना बीट केलं या बॉलने, आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या बॉल वरती येतोय चौकार.
पाच बॉल आणि 15 धावांची गरज आहे. पहा, ऋषीने हा शॉर्ट बॉल टाकला होता, त्याला समोर लॉंग ऑनला खेळलं होतं आणि सुरेश कुळे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या डोक्यावरून या बॉलला पाठवलं होतं. पहा, आता या मॅचमध्ये मजा येईल. 5 चेंडू 15 धावांची गरज, प्रत्येक बॉलच्या पाठीमागे 3 काढायचे आहेत. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी तुम्हाला करावी लागेल. आता दसवडी ब संघाचे प्रयत्न इकडे आणखी वाढवावे लागतील. बॅटर आपण जर पाहिलं तर स्ट्राईक एंडला सतीश, हा बॉल समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सुरेश गोळे. क्या बात आहे, अप्रतिम कॅच पकडला, लाजवाब कॅच. चला सामना सुरू करा. महत्वाची विकेट आले. पहा, गोळेवाडी असंघ जल्लोष साजरी करतोय. पहा, उत्साह तुम्ही दोन्ही टीम मध्ये पाहू शकता. ज्या पद्धतीने कॅचेस विन द मॅचेस, अप्रतिम कॅच पकडला आणि सुरेश गोळे यांचं कौतुक करावं तेवढे कमी असेल. ग्रामस्थ मंडळ गोळेवाडी मित्रांनो, सुरेश गोळेंचा खेळ आवडला असेल ना, तर सुरेश गोळे यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. बॅटिंग, बॉलिंग आणि क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंट मध्ये अप्रतिम कामगिरी केली सुरेश गोळेंनी. 40+ चे खेळाडू आहेत. अगदी युवा खेळाडूंना लाजवणारा हा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. स्वतःच आयोजन, समस्त ग्रामस्थ मंडळ गोळेवाडीचं आयोजन आणि गोळेवाडीच्या आयोजनामध्ये आज सुरेश गोळेंचा खेळ मात्र बहरताना पाहायला मिळतोय. सामना संपलेला नाहीये. 4 चेंडू 15 धावांची गरज आहे इकडे या मॅच मध्ये. आकाश दादा कळंबे यांचा एक विशेष सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती घेतोय. आकाश दादा कळंबे, आपण या लगेच या, पण आपल्याला विनंती आहे, सन्मान आपला केला जातोय. पहा, 4 चेंडू 15ची गरज. नवीन बॅटर मैदानात किरण आलेत बॅटिंगसाठी. आकाश कळंबे यांचा सन्मान केला जाईल, त्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. 4 चेंडू 15ची गरज. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता, बॉल पाठीमागे चाललाय. ऋषीची चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 14ची गरज. गोळेवाडी असंघ चांगला खेळ मी म्हणेन संपूर्णच्या दिवसामध्ये करताना पाहायला मिळतोय. पहा, अप्रतिम गोलंदाजी ऋषीची. लोअर फुल टॉस ऑफ साइडला, चांगला बॉल आहे. पंच देखील सांगताय तिकडे वाईट बॉल आहे. सागरचा हा खराब बॉल मी म्हणेन. नावामध्ये आम्ही करेक्शन करतोय. पहा, त्यासाठी नावं तुमची अगदी करेक्ट कॉमेंट्री बॉक्स मध्ये कॉमेंटेटर पर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं. सागर 3-13 म्हणजे 3 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे. सामना कोणाच्या बाजूने झुकेल, कोण जिंकेल हा सामना? गोळेवाडी असंघ की दसवडी ब संघ पाहावा लागेल. ऑफस्टोमच्या बाहेर टाकलेला बॉल, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहा, 2 बॉल 13 धावांची गरज. परफेक्ट लाईन मी म्हणेन. क्या बात आहे. आता इथून पुढे 2 बॉल लिगली टाकले, 2 बॉल 2 षटकार जरी मारले ना, तरी हा सामना गोळेवाडी असंघ जिंकेल. पहा, 13ची गरज. कंपल्सरी चेस हा नियम आहे या क्रिकेट स्पर्धेचा. बॅटची कडा, पाठीमागे बॉल ट्रॅव्हल होतोय. आता 1 बॉल आणि 12ची गरज. सामना गोळेवाडी असंघाच्या खात्यामध्ये जाताना पाहायला मिळेल. पहिले जे 4 संघ होते ना सी ग्रुप मध्ये, त्या 4 संघांमध्ये गोळेवाडी असंघ विजयाच्या उंबरठ्यावरती मी म्हणेन. क्वार्टर फायनल मध्ये जाण्याची संधी आहे. गोळेवाडी असंघाला 1 बॉल 12ची गरज. बॅटची कडा, पाठीमागे बॉल जातोय आणि गोळेवाडी असंघाने सामना जिंकला मित्रांनो. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन गोळेवाडी असंघ. आणि या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही देऊ 40+ चे, ज्यांनी बॅटिंग चांगली केली, ज्यांनी गोलंदाजी चांगली केली आणि ज्यांनी अप्रतिम कॅच देखील बाउंड्री लाईन वरती पकडला. अर्थातच प्लेयर ऑफ द मॅच सुरेश गोळे. या प्लीज.